लाभे क्षण एकदा ते भाग्य माझे झालीस तू दिसलीस तू फुलले तू उजळी आशा हसलीस तू दिसलीस तू फुलले तू दिसलीस तू दिसलीस तू दिसलीस तू फुलले ऋतू. ऋतूंचा खेळच शेवटी तो, कधी बहर कधी शिशिर. माझी भ्रमंती पुढे अशी सुरू होती. असंच एकदा भुसावळला आलेलो असताना तिथल्या रेल्वे इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये एक मोठा कार्यक्रम करायचं ठरलं. मी माझ्या मुंबईच्या काही मित्रांना घेऊन जोमाने कामाला लागलो. आजवर केलेल्या कार्यक्रमाचे जमलेले 110 रुपये प्राथमिक खर्चांसाठी म्हणून मी वापरले. सर्व खर्च वगळून 300-350 रुपये सुटतील असा अंदाजही होता. हो, पण भरपूर प्रसिद्धी करूनही प्रत्यक्ष कार्यक्रमाला फक्त 30-35 लोकच आले हो. जमा केलेले सर्व पैसे गेले आणि वर 150 रुपयांचं कर्जही झालं. हा वेडेपणा मी का केला याचं उत्तर मला कधी मिळालं नाही. आणि मला हे सुचवणाऱ्यांचा हेतूही चांगलाच होता, पण शेवटी जे व्हायचं ते झालंच. आता रडू येत नव्हतं, वेदना होत नव्हत्या. पुन्हा एकदा उरलं होतं फक्त भटकत राहणं. पुन्हा बाहेर पडण्याआधी एकदा शेवटचं जाऊन मुंबईच्या मित्रांना भेटून यावं म्हणलं. मुंबईला गेलो. गिरगावातल्या रस्त्यावरती चालताना दूर एक परिचित दिसला. बघत राहिला माझ्याकडे. मग जवळ आला आणि हळूच माझ्या कानात त्याने विचारलं, अरे सुधीर, तुला वेड लागलं होतं ना रे? मी आता ह्याला काय उत्तर देणार होतो. मी खोटा आवेश आणला आणि मोठ्याने हसलो आणि म्हणलं, हो तर, अरे मी ठार वेडा झालोय. काय सांगू तुम्हाला, पण वेडी माणसंच इतिहास घडवतात, हो की नाही? म्हणजे आता क्षणभर हसू येतं या सगळ्यावरती, पण त्या दिवशी तो प्रश्न नियतीने माझ्या तोंडावर मारलेली एक चपराक होती. मला काय वाटायचं सांगू, माझं आयुष्य म्हणजे ना संगीताच्या दोरीवर तोल सावरत पोटासाठी चाललेला डोंबाऱ्याचा खेळ आहे. आणि प्रत्यक्षात या चढाओढीच्या आयुष्यात मी नियतीच्या हातात मांजा असलेला एक पतंग आहे. आणि दुनियेच्या नजरेत मात्र माझं आयुष्य होतं एक रंगलेला फडावरचा तमाशा.
आवाज खराब. सगळीच गाणी वन्स मोर. आता काय करायचं? कुठे जा ओके आहेत अजून आहेत पुष्कळ गाणी आहेत. पुन्हा एकदा दिशाहीन भटकंतीला निघालेला हा माझा पतंग हेलकावे खात खात कलकत्त्यात येऊन पोचला. महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम झाला आणि तिथेच माझी ओळख झाली शुक्लाशी. तो इंडिया रेकॉर्ड कंपनी नावाच्या एका छोट्या ग्रामोफोन कंपनीत कामाला होता. तो मला त्याच्या कंपनीत घेऊन गेला. ते नेपाळी गाण्यांच्या रेकॉर्ड्स काढत. तिथल्या अधिकाऱ्यांना माझा आवाज आवडला. महिन्याभरानंतर त्यांचा बंगाली म्युझिक डायरेक्टर आला की कायमस्वरूपी पगारी नोकरी द्यायला आणि माझ्या स्वतःच्या रेकॉर्ड्सही काढायला ते तयार झाले. आता मी कलकत्त्यातच स्थायिक व्हायचं असं ठरवलं होतं. पण तेवढ्यात मुंबईतला भाऊ नाना याने माझा पत्ता शोधून कोल्हापूरचा दादा गंभीर आजारी आहे असं पत्र पाठवलं. ते वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं. अहो माझ्या दादाचा माझ्यावर फार जीव होता. मी ताबडतोब एक 15 दिवसात येतो असं कंपनीत कळवून त्याच रात्री तिथूनच मुंबई आणि मग कोल्हापूरला निघालो. दादाला भेटायला आलो. आतापर्यंत दादाच्या आजाराचा गंभीरपणा टळला होता. मला पाहून त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. अहो मी तब्बल 5 वर्षांनी कोल्हापुरात परत येत होतो. सर्व जुन्या आप्तेष्टांनाही भेटलो. 10-12 दिवसांनी अत्यंत जड अंतःकरणाने मी दादा बहिणीचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो खरा, पण वाटेत कराडला पोचेपर्यंत अंगात ताप भरला. टायफॉइडचीच लक्षणं होती. पूर्ण बरा व्हायला पाऊण महिना लागला. कलकत्ता सोडून आता 1.5 महिना होत आला होता आणि जे व्हायला नको होतं ते झालं. इंडिया रेकॉर्ड्स कडून पत्र आलं. रेकॉर्डिंग झाली आहे, तुम्ही येथे यायची गरज नाही. तो माझ्या आयुष्यातला सर्वात निराशेचा दिवस होता. इतक्या कष्टांनंतर स्थिर होऊ पाहणारं माझं जीवन पुन्हा एकदा उधळलं गेलं होतं. गावाबाहेरच्या माल रानावर जाऊन अक्षरशः जोर जोरात ओरडत राहिलो. मनात कोंडलेल्या निराशेला वाट मोकळी करून देत राहिलो. कोल्हापूरला घर होतं. रक्ताची नाती असलेली माणसं होती. पण इतकी वर्ष खस्ता खाऊन मी एक गोष्ट मात्र शिकलो होतो. या जगात एकच अंतिम सत्य आहे, ते म्हणजे पैसा. फक्त आणि फक्त पैसा. 12 डोळ्यानं पाप सारी नारायण बघतो. पैशा पायी माणूस मरतो. पैशावर जगतो. पैशावर जगतो. वासुदेवाची ऐका वाणी. वासुदेवाची ऐका वाणी. जगात नाही राम रे. काम करी काम येड्या. काम करी काम. काम करी काम येड्या. काम करी काम. पैशाची जादू लई न्यारी. तान्हा पोराला याची हाव. आई सोडून घेते जेव. पैशाच्या मागुनी धाव. पैशाची जादू लई न्यारी. तान्हा पोराला याची हाव. आई सोडून घेते जेव. पैशाच्या मागुनी धाव. जन्मापासून सारी माणस. अहो जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे. काम करी काम येड्या. काम करी काम. काम करी काम येड्या. काम करी काम. कुणी जुगार सट्टेबाज. कुणी खेळ मुंबई मटका.
चांडाळ चौकडी जमता कुणी घेतो एकच गुटका, कुणी जुगार सट्टे बाज, कुणी खेळ मुंबई मटका. चांडाळ चौकडी जमता कुणी घेतो एकच गुटका. शर्यत घोडा चौकुर सुटला, अहो शर्यत घोडा चौकुर सुटला, फेकला त्यानं लगाम रे. नाम करी काम येड्या, नाम करी का, नाम करी काम येड्या, नाम करी का. या कवडी दमडी पायी कुणी राखूस घेई जीव, कुणी दाखल रोडा खाली, कुणी जाळून टाकी गाव. ह्या कवडी दमडी पायी कुणी राखूस घेई जीव, कुणी दाखल रोडा खाली, कुणी जाळून टाकी गाव. बगल मंदी सुरी दुधारी, अहो बगल मंदी सुरी दुधारी, मुखी देवाच नाम रे. नाम करी काम येड्या, नाम करी का, नाम करी काम येड्या, नाम करी का. नक्षत्रवाणी पोरगी बापाच्या गळ्याला फास, ठरल्यात लगीन मोडत हुंड्याला पैसा नस. नक्षत्रवाणी पोरगी बापाच्या गळ्याला फास, ठरल्यात लगीन मोडत हुंड्याला पैसा नस. काळीज भरलं श्रीमंतीनं, अहो काळीज भरलं श्रीमंतीनं, हातात नाही छदाम रे. नाम करी काम येड्या, नाम करी का, नाम करी काम येड्या, नाम करी का, नाम करी काम येड्या, नाम करी का, नाम करी काम येड्या, नाम करी का. पाच वर्षांपूर्वी इथे काही राम नाही म्हणून कोल्हापूर सोडलं, दुनियादारी करून झाली आणि आज नियतीने मला परत त्याच बिंदूपाशी आणून उभं केलं. पण दुसरीकडे मात्र माझ्यासाठी काहीतरी वेगळंच लिहिलं जात होतं. त्यावेळी हीच मास्टर व्हॉइस HMV ही कंपनी कोल्हापुरात त्यांचा संच घेऊन रेकॉर्डिंगसाठी म्हणून आली. माझा मित्र माधव पातकर एका कवितेला चाल लावशील का असं म्हणून माझ्याकडे घेऊन आला. ते एक दर्या गीत होतं. शब्द होते, दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरी भिरी. आणि गीतकार होते कोल्हापुरातलेच त्या काळचे तरुण तडफदार कवी गजानन दिगंबर माडगुळकर. पातकर मला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे बरीच मंडळी जमली होती. तिथेच त्याने माझी माडगुळकरांशी आणि HMVच्या वसंतराव कामेरकर यांच्याशी ओळख करून दिली. मी जी चाल लावली होती ती मी त्यांना गाऊन दाखवली. दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरी भिरी. दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरी भिरी. होडी चाले कशी भिरी भिरी. होडी चाले कशी भिरी भिरी. फार फार आवडली चाल सगळ्यांना. कामेरकरांनी माडगुळकरांना अजून एक गीत लिहायला सांगितलं आणि मला म्हणाले, फडके ही 2 गीतं आपण तुमच्या आवाजात रेकॉर्ड करू. आओ अर्थातच माझ्यासाठी हा फार फार मोठा आनंदाचा क्षण होता. मी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली पहिली 2 गाणी रेकॉर्ड होणार होती. काही दिवसांनी रेकॉर्डिंगचा दिवस उजाडला. 2ही गाणी रेकॉर्ड झाली. आज माझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली आहे. एखाद्या गाण्याची चाल सुचण्यापासून ते गाणं रेकॉर्ड होईपर्यंतच्या या प्रक्रियेचा आनंद आणि ती धुंदी मी पहिल्यांदा अनुभवली. तीच धुंदी नंतर मी माझ्या आयुष्यात रेकॉर्ड केलेल्या शेकडो गाण्यातही कायम राहिली.
तृप्तया लोचनाची चिरंजीव भूमी कथा वीराची तृषा वाढते तृप्तया लोचनाची युगांचे विरावे रूप या क्षणाला शब्दरूपाने मुक्या भावनांना धुंदी तळाला धुंदी मुलाला धुंद एकांत हा प्रीत आकारली सहज मी छेडिका तार झंकारली धुंद एकांत हा जाणकारी मला प्रीत हारली सहज तुझी तार झंकारली रुंद एकांत रोम रोमांवी गीत गायले दाट होता तुके स्वप्न मी पाहिले पाहता पाहता रात्र अंधारली आज भावुकला लाज धारली सहज तुझी तार झंकारली धुंद एकांत हा मी आपल्याच धुंदीत होतो. या रेकॉर्ड्स निश्चित खपतील, मग भरभर आणखीन रेकॉर्ड्स निघू लागतील. नाव, कीर्ती, पैसा सारं काही मिळेल या हवेत मी तरंगत होतो. पण तेवढ्यात कामेरकरांनी मला जमिनीवर आणलं. ते मला शांतपणे म्हणाले, सुधीर, तुझा आवाज चांगला आहे, तू गातोसही उत्तम आणि तुझ्या चालीही चांगल्या आहेत, पण तुझा आवाज रेकॉर्डिंग साठी योग्य नाही, अनफिट आहे. तुझ्या 2 गाण्यांचे रेकॉर्ड आम्ही प्रसिद्ध करू, पण यापुढे तुझं रेकॉर्डिंग आम्हाला करता येणार नाही. कंपनीचा विचार करता त्यांचं म्हणणंही बरोबर होतं. झालं असं की मी जसा कार्यक्रमात गात असे तसाच आवाजात चढ उतार करून रेकॉर्डिंगलाही गात होतो. रेकॉर्डिंगचं तंत्र माझ्यासाठी नवीन होतं. अनेकदा मायक्रोफोन मध्ये आवाजाच्या आघाताने खड्डा पडून त्यातल्या वॅक्स प्लेट खराब व्हायच्या आणि फार हळू गायलं की मग रेकॉर्डच व्हायचं नाही. माझ्या गाण्यांसाठी अशा एकूण 15-16 वॅक्स प्लेट खर्च झाल्या होत्या आणि कंपनीला ते परवडणारं नव्हतं. पण हा अनफिट ठरलेला आवाज फिट करण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन रेकॉर्डिंगचं तंत्र शिकून आयुष्यात पुढे HMV साठीच मी शेकडो गाणी रेकॉर्ड केली आहे. माझा मार्ग कधी सरळ होता आणि मुळात तो मार्गच कुठे होता. ती होती एक अशी पायवाट ज्यावरून आधी कोणी कधी प्रवास केलेला नव्हता. याच पायवाटेने चालत चालत पुढे 100हून अधिक चित्रपटांचं संगीत, 500हून अधिक चित्रपट गीतं, शेकडो भावगीतं, भक्तिगीतं आणि गीत रामायण असे अनेक मैलाचे दगड पार करत करत न थकता मी चालत राहिलो, चालतच राहिलो. किती समजावं तरी कळेना खुळ्या मना, किती समजावं
तरी कळेना खुळ्या मनाला, जळते आहे काय मनी ते सांगू कोणाला. हे गाणं रचत संगीत त्याचं तयार करत असताना आणि म्हणताना माझ्या डोळ्यासमोर सैगल होते. माझा मार्ग एकला, हा माझा मार्ग एकला. शिलो तरीही चालणे मला, हा माझा मार्ग एकला. दिसले सुख तो लपले फिरून, उरले नशिबी झुरणे दुरून, झुरणे दुरून. बघता खेळ संपला, माझा मार्ग एकला. भवती रचितो भलती व्यसनी, भलती व्यसनी. विचरू बघतो जाळ्या माझा मार्ग एकला. जगतो अजूनी जगणे म्हणून, जपतो जखमा हृदयी हसूनी, हृदयी हसूनी. छळते अजूनी, छळते अजूनी. स्वप्न ते मला, हा माझा मार्ग एकला. शिनलो
है